तर नमस्कार मंडळी, आज आहे दुसरा दिवस आणि आपण चाललो आहे चिपळूण जवळच्या काही जुन्या मंदिरांमध्ये दर्शन घ्यायला. आणि ती 12व्या-15व्या शतकातली मंदिरं आहेत. बऱ्याच जणांना माहिती नसेल, माहिती असतील तर गेस करून सांगा कमेंटमध्ये कोणती कोणती मंदिरं आहेत ती. प्रतीक्षा काय विचार करते? चला तर. चिपळूणच्या रावतळे परिसरात विंध्यवासिनी मंदिर आहे. भारतातील 12 शक्तिपीठांपैकी विंध्यवासिनीचे मुख्य पीठ उत्तर प्रदेशात विंध्याचल येथे आहे. तिचे अंशपीठ रावतळे चिपळूण येथील विंध्यवासिनी आहे. देवीचा जन्मोत्सव चैत्र शुद्ध द्वादशी ते चैत्र वद्य प्रतिपदा या काळात साजरा होतो. माहिती अशी आहे की या कोळ्यांचा पाडाव करण्यासाठी शेख बहादूर चिपळूणवर चालून आला. रावतळ्याच्या वेशीवर युद्ध झाले तर यामध्ये कोळ्यांचा पराभव झाला तर शत्रू आपली कुलदेवता भ्रष्ट करेल या भीतीने कोळ्यांनी श्री विंध्यवासिनी देवीच्या मंदिरावर दगड रचले व डोंगरातील मातीखाली मंदिर गाडून टाकले. मात्र शेख बहादूर कोळ्यांकडून ठार झाला, परंतु विंध्यवासिनी मंदिर तसेच राहिले. आता आपण चाललोय टेरवच्या मंदिरात. वाघजाई देवीचं मंदिर आहे तिथे. तिकडनं खेरडी 7 किलोमीटर दाखवते आणि पाऊस आलेला आहे. भरपूर सारा पाऊस मे मध्येच पडून गेला तर नंतर काय पडेल हा प्रश्न पडलेला मगाची मम्मीला. पप्पांना पडलेला. तर मस्त वाटतं, पण बाहेर सगळे हिरवगार झाले 2 दिवसात पाऊस पडून. आम्ही 15 मिनिटं झाले गाडीत बसलोय. मंदिराच्या बाहेरच होत आणि जोरदार पाऊस चालू आहे. आणि आज तारीख आहे 9 मे. एकदम जोरदार पाऊस. बॅकग्राऊंडला नेटवर्क सर्चिंग चालू असतं. तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. आज हा आपला दुसरा दिवस होता. पहिल्या दिवस आपण आपलं ट्रॅव्हल दाखवलं, कशेडीच्या बोगद्यातून आलो. आज आपण 2 देवींची दर्शन घेतली. एक म्हणजे विंध्यवासिनी देवी आणि दुसरं म्हणजे वाघजाई देवी. देवी जोपर्यंत बोलवत नाही ना तोपर्यंत मला तरी असं वाटतं की आपण जाऊ शकत नाही दर्शनाला. आणि आज आम्हाला सगळ्यांना घरच्यांना हा लाभ भेटला तेव्हा तर खूप चांगलं वाटतं. पाऊस पण आला आणि वातावरण बघाल ना तुम्ही, खरंच मे मध्ये असं वातावरण भेटेल फिरताना असं वाटलंच नव्हतं मला. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.